नमो बुद्धाय जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी तथागत भगवंताने सांगितलेले आपल्याला आर्य सत्य आणि त्या आर्य सत्यातील सम्यक वाणी हे जे आर्य सत्य भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे त्या आर्य सत्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि त्या आर्य सत्याबद्दल माझं मी मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे। सर्वांनी जर आवडलंच तर सहकार्य करावं ही विनंती। बंधू आणि भगिनींनो, आपण सामाजिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी वागत असताना आपण बघतो सुखी चालणारे संसार, सुखी असणारे संसार, चांगले असणारे नातेसंबंध हे एका शब्दामुळे संपुष्टात येताना आपण बघत असतो। तर वाणी ही तलवारीसारखी आहे। एखाद्या शस्त्राने घाव केला तर ती जखम भरून निघते, परंतु एखादा शब्द जरी वाईट निघाला तर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतात आणि आपलेच माणसं आपल्यापासून दूर जातात। म्हणून भगवंताने सांगितलेलं आर्य सत्य सम्यक वाणी म्हणजे आपली वाणी कशी असावी, तर आपली वाणी सम्यक असावी, त्या वाणीवर आपलं नियंत्रण असावं। आणि हे नियंत्रण ठेवण्यासाठी आपण सदाचाराच्या मार्गाने जाणं अत्यंत गरजेचं आहे। कारण एक शब्द असंख्य कालाचे असणारे नातेसंबंध आपले तोडू शकतो। म्हणून आपल्या बोलण्यामुळे कोणाचं अहित होणार नाही, कोणाचं नुकसान होणार नाही, अहित होणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी। सर्वांशी प्रेमाने गोडी गमतीने वागून आपण जीवनात प्रवास करावा हे भगवंताने सांगितलेलं आहे। कारण भगवंताने या सत्याचा विचार माणसाला सांगितलेला आहे की बाबांनो, हे जीवन नश्वर आहे। इथं कोणीच जगायला आलं नाही, प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचं आहे आणि मेल्याच्या नंतर परत आपण एकमेकाला भेटणार नाहोत। गेल्याच्या नंतर कितीही जरी आपण काही केलं, कितीही जरी डोकं फोडून घेतलं आणि कितीही जरी आक्रोश केला तर आपण एकमेकाला परत, गेलेली व्यक्ती परत आपल्याला भेटू शकत नाही। मग आपले डोळे चांगले आहेत, आपले शरीर चांगले आहे, आपले हातपाय चांगले आहे, तोपर्यंत आपल्या शरीराने चांगलं कर्म करून, पुण्याचा संचय करून आपण आनंदामध्ये असावं। राग, लोभ ही माणसाच्या जीवनातील शत्रू आहेत। ते शेतामध्ये असणारं तण जसं धानाला दाबून टाकतं आणि ते उत्पन्नासाठी हानिकारक असतं, तसंच प्रकारे या जीवनामध्ये राग, द्वेष, मोह, तृष्णा हे ते तणरूपी विकार आहेत आणि आपले नातेसंबंध नष्ट करण्यासाठी कारणीभूत आहेत। परंतु आपले नातेसंबंध टिकवणं हे फार अत्यंत गरजेचं आहे। कारण बुद्धाने अंगुलीमालाला उपदेश केलेला आहे। कारण आपण सांसारिक जीवनामध्ये वागत असताना आपण माणूस आहोत, आपल्याला माणसाची गरज आहे। आपल्या कुटुंबामध्ये आनंदी जर राहिलो, समाजामध्ये जर आनंदी राहिलो तर आपल्यामध्ये खरोखरच स्वर्गाचं सुख आपल्याला उपभोगता येईल। परंतु त्यासाठी या शरीराला सदाचाराच्या जर मार्गाने लावलो, सदाचाराच्या मार्गाने लावणं हे आपलं कर्तव्य आहे। कारण राग, लोभ, तृष्णा, घृणा हे आपण सोडून दिल्या पाहिजेत। हे काय सहजासहजी सुटणार नाही। भगवंत म्हणतात की माझा धम्म ऐकायला सोपा आहे, बोलायला सोपं आहे, सांगायला सोपं आहे, पण ते प्रत्यक्ष आचरण करायला फार कठीण आहे। आणि प्रत्यक्ष आचरण करण्यासाठी या चित्ताला
आपल्याला सदाचाराच्या मार्गाने लावण्यासाठी त्या चित्ताला तसं घडवावं लागतं. शरीराचा व्यायाम केल्याने शरीर जसं घडतं, अभ्यास केल्याच्या नंतर जसं परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात, तसं या शरीराचा सम्यक व्यायाम जर केला, सम्यक समाधीचा मार्ग जर घेतला, ध्यानसाधना जर केली, तर आपल्याला तो सदाचाराचा मार्ग आपण अवलंब करू शकतो. म्हणून तथागत भगवंताने आपल्याला आपल्या या इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचशील हे सांगितलेले आहेत. परंतु महिन्यातून आठवड्यातून 15 दिवसातून उपसत्याच्या दिवशी अष्टशील हे सांगितलेले आहेत. आणि त्या पंचशिलाचं अष्टशिलाचं पालन केल्याच्या नंतर सदाचाराची आपल्याला ओळख होते, आपल्यामध्ये सत्याची आपल्याला जाणीव होते. मग यासाठी आपण त्या सद्धम्माचं माहिती करून घेण्यासाठी, आपण ते पंचशील अष्टशील पालन करण्यासाठी, तो धम्म समजावून घेण्यासाठी आपण प्रयास करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु ही सम्यक वाणी, ही वाणी म्हणजे शस्त्र आहे हे आपण बघतो. तृष्णेचा अग्नी या जगताला जाळतो. तृष्णेचा अग्नी जर माणसाच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला, ते सगळे सोयरे आपले सगळे आहेत, कोण आहे ते बघत नाही. तो लोभाचा अग्नी फार कठीण आहे, परंतु तो लोभाचा अग्नी आपल्याला तो शांत करण्यासाठी भगवंताने सांगितलेल्या सदधम्माचा मार्गच हा माणसाला तारणारा आहे. लहानपणी एक भाऊ एक चॉकलेट असेल तर अर्धी अर्धी करून चॉकलेट खातात, परंतु मोठे झाल्याच्या नंतर तृष्णारूपी विचार ज्यावेळेस त्यांच्या मनाला मैत्री करते, तर एकमेकाच्या नजरेमध्ये एकमेकाला वैरी समजतात आणि सगळे भाऊ एकमेकापासून दूर जातात. परंतु जीवनाचं सत्य सांगताना भगवंताने सांगितलेलं आहे की आपला जन्म झाला, आपल्याला जीवनाचा प्रवास करायचा आहे. सुख दुःख अडी अडचणी प्रत्येकाला येणाऱ्या आहेत. इथं कोणीच अमर राहणार नाही, प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. परंतु जात असताना कधी जायचं हे माहिती नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा शेवटचा समजून आपण जीवनामध्ये प्रवास करावा आणि या जीवनाचं सोनं करून घ्यावं. कारण हे जीवन पुन्हा नाही. आणि या जीवनामध्ये, घरामध्ये, समाजामध्ये, परिवारामध्ये, कोणत्याही ठिकाणी जर गेलं, आपली वाणी जर चांगली असतील, आपलं बोलणं जर चांगलं असेल, तर कितीही जरी अडचणीमध्ये आपण असू, तर आपल्या मदतीसाठी 4 लोक धावून येतील. परंतु आपलं वाणीच चांगली नसतील, आपले विचारच चांगले नसतील, आपलं बोलणंच चांगले नसतील, तर कठीण समयामध्ये आपल्या जवळचेही सुद्धा आपल्याकडे बघतील आणि पुढे निघून जातील. म्हणून बुद्ध म्हणतात की आनंदी सुखी जीवन जगण्यासाठी माणसाची वाणी ही अत्यंत सम्यक असली पाहिजे, ती प्रेमळ असली पाहिजे, ती करुणामय असली पाहिजे ती. कारण या जीवनामध्ये माणसाशी माणसाचं नातं जोडून माणूस बनवण्याचं काम भगवान बुद्धाने आपल्या सद्धम्माच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि तो महान सद्धम्म बाबासाहेबांनी दिलेला आहे. ते विचार आपण आत्मसात करण्यासाठी, धम्मविचार जागृत करण्यासाठी एकत्र येऊन एकमेकाशी संभाषण वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या कालखंडाचा जर विचार केला तर माणूस माणसापासून दूर गेलेला आहे. मानवता माणसामध्ये शिल्लक नाही. मैत्री, आपुलकी, दया भावना नाही. सारं जग स्वार्थाच्या मागे लागलेलं आहे असं वाटतं. परंतु या जगतामध्ये कितीही जरी धडपड केली तर काहीच नाही. कारण सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी मध्यम मार्ग हाच तारणारा आहे आणि तोच सुखामध्ये ठेवणारा आहे. म्हणून आपण पंचशिलाचं जाणीव करून घेऊन, आर्य अष्टांगिक मार्गाचं जाणीव करून घेऊन आपल्या परिवारामध्ये, संसारामध्ये त्याचं पालन करून आपण एक माणूस म्हणून जीवनामध्ये माणसासारखं जीवन जगून आनंदमय जीवनाचा आनंद उपभोगावा आणि मिळालेल्या या मानवी जीवनाचं सार्थक करून घ्यावं, सार्थक करून घ्यावं अशी अपेक्षा करतो. जय भीम, नमो बुद्धाय.